हॅलो मंडळी, नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात? मस्त मस्त आणि मजेतच राहा. चला, आज मी लवकर जाते कामाला, कारण की आज मला लवकर यायचं आहे घरी. त्याचं कारण आहे की श्रीषाच्या स्कूलमध्ये ग्रँड पेरेंट्स डे सेलिब्रेशन करणार आहेत. तर त्यासाठी मला लवकर यायचं आहे, कारण तिचा डान्स परफॉर्मन्स सुद्धा आहे. त्याच्यामध्ये तिने भाग घेतला नाही, तिला घेतली आहे डान्समध्ये. त्याच्यामुळे पिंक कलरचा फ्रॉक सांगितले त्या लोकांना, बेबी पिंक कलरचा. आणि मुलांनी ज्यांनी घेतले असेल त्यांना व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट असं घालून बोलवले. 11 वाजता आज बोलवले. त्याच्यामुळे मला 10-10:30 वाजेपर्यंत काही करून घरी पोचावंच लागणार आहे, कारण तिला तयार करायचे ना, मेकअप करायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. भरपूर काय असतं पोरींचं, काय काय सांगू तुम्हाला. तयार करताना मी तुम्हाला व्लॉग दाखवीनच. म्हणजे जरासं आता लिपस्टिक मी नाही तिला जास्त लावत, मी लिप बामच लावते. मी निव्हियाचा लिप बाम लावते, निव्हियाचा जो मी आता अप्लाय केलेला आहे तोच तिला लावते. त्याने नॅचरल शाईन सुद्धा येते आणि ओठ पण खूप सॉफ्ट राहतात. त्याच्यामुळे टेन्शन नाही, मी तिला जास्त लिपस्टिक वापरून देतच नाही. नकळत जर कधी मी नसेन तेव्हा ती लिपस्टिकवर ताबा मारते. सगळ्या लिपस्टिकची माझ्या वाट लावून टाकलेली तिने. काय तुम्हाला सांगू ना, खरंच काय समजतच नाही. आत्ताशे वाजलेत 6:15 झालेत. पटापट जायला पाहिजे मला, म्हणजे मी तोपर्यंत पटकन घरी येऊन जाईन. चला या मग माझ्या बरोबर. चला लवकर, चला लवकर, चला लवकर. आता तिला याची काय गरज होती? कसे रेडी झालो? पटापट पटापट पटापट. श्रीषाला सोडले, आता घरी चाललोय. हिला पण घेऊन यावं लागलं मला माझ्याबरोबर, पण ठीक आहे. आता तिला जरा फिरून घेते. आहे ना बाबू, कशी फिरते तू? मी आरवीला घेऊन गेलेले, श्रीषाला सोडून आली. फायनली भरपूर लेट झाला होता मला यायला, पण मी पटापट आले, तिला रेडी केली आहे आणि आता तिला सोडून आले. आता जाते मी, घर जाते. घरचं पण काम आवरायचं अजून. बापरे, गरमी फार वाढली. लोकांना होते की नाही गरमी? होती ना गरमी? आरवी, शिशाई कोणाला भेटली बाबू? अरे वा, तुम्हाला पण भेटला? मस्त रे. एकच दिलं नाही, वरचंच आहे. थँक्यू. काढा बघू ते काय आहे. कागद ठेवायला पाहिजे. आता हे वापरू नका, हे ठेवून द्यायचं, पुढं तिला कामाला येते. पुढे असेल याचं सेक्शन, असं असेल. नाही, इथे असेल, इथे. हां, व्हिडिओ येतील ना, व्हिडिओ पाठव. बघू दे श्रीषा. आता मी रिटर्न झाले कामाला. माझ्या दुपारच्या कामावरचे ते दिवस संपलेले आहेत. म्हणजे माझा 17 ते 17 महिना संपलेला आहे. नोव्हेंबर ना, 17 नोव्हेंबर ते 17 फेब्रुवारी पर्यंत तर दिवस होते, ते संपलेले आहेत. तरी पण तिने मला अजून बोलवलेले आहे. बघू, आजचा दिवस जाते, उद्या पण कदाचित बोलवेल, मला काय माहिती नाही. श्रीषा जाऊन आली स्कूलमध्ये, श्रीषाने आई जाऊन आल्या. ती प्राईज घेऊन आली. कसलं भारी वाटलं मला, खूप प्राऊड फील झालं आई म्हणून. म्हणजे त्यांचे खेळ जे काय होते ते चालू होते तिकडे खेळ, आणि आईंसाठी वेगळे खेळ होते, म्हणजे ग्रँड पॅरेंट्ससाठी एक वेगळे खेळ होते आणि लहान मुलांसाठी एक वेगळे खेळ होते. ते सगळे एन्जॉय करत. श्रीषाचा डान्स सुद्धा होता. आता त्या लोकांनी अजून व्हिडिओ पाठवले नाही, स्कूलवाल्यांनी पाठवतीलच लवकरात लवकर. खूप भारी वाटते. म्हणजे ते एक छोटंसं बक्षीस का होईना, पण ते तिच्या आयुष्यातलं पहिलं बक्षीस आहे. हेच अचिव्हमेंट आहे तिची फर्स्ट. आता पुढे पण खूप गेम्स होणार आहेत, हे तिची स्पर्धा सुरू झालेली आहे, मला तरी असं वाटते. आणि मला खूप प्राऊड फील होते. खूप छान वाटलं तिला बक्षीस भेटलं. म्हटलं असू दे श्रीषा, अशीच खूप छान प्रगती करत राहा, हेच मला असं वाटतंय मनापासून. एक काही झाल्यापासून खूप भारी वाटतं. खूप खूप अभिनंदन श्रीषाचे, माझ्या खूप अभिनंदन.